आपण कुठेही प्रवासाला निघतो, आपल्या नातेवाईकांना सांगतो की आम्ही पुढच्या 2-3 तासात पोहोचू. पण कधी-कधी हे काळाच्या मनात नसतं आणि किती प्रयत्न करून आपण वेळेत पोहोचत नाही. अशीच एक घटना आज सकाळी नगर कल्याण रोडवर घडली. पण या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचा हा शेवटचा प्रवास होता हे त्यांना माहिती नव्हतं. एका कारमध्ये बसलेले 9 जण घरी परतण्याच्या तयारीत होते. कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील एका पुलावर काही सेकंदात सगळं बदलून गेलं. एक प्रचंड आवाज झाला, धुळीचे लोट उठले आणि त्या 9 जणांपैकी 8 जणांनी त्याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला. हा अपघात होता की काळाने घेतलेला घावा? महाराष्ट्राच्या महामार्गावर आणखीन किती बळी जाणार? सविस्तर पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. कल्याण अहिल्यानगर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 म्हणजे मुंबईच्या उपनगरातून थेट अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत जाणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर कल्याण, मुरबाड, जुन्नर असा मोठ्या प्रमाणात प्रवास होतो. दैनंदिन वाहतूक, मालवाही ट्रक्स, जड वाहने हे सगळे या महामार्गावर वेगाने धावत असतात. याच महामार्गावर याआधी अनेकदा भीषण अपघात झालेले आहेत. मात्र यावेळी जो अपघात घडला तो महाराष्ट्राला हादरून टाकणारा होता. कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील एका पुलावर हा अपघात घडला. इको कार कल्याणहून मुरबाडच्या दिशेने जात होती. त्याचवेळी एक अवजड सिमेंट मिक्सर ट्रक विरुद्ध दिशेने येत होता. पुलाच्या त्या अरुंद टप्प्यावर दोन्ही वाहनांनी समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की इको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. जड सिमेंट मिक्सर समोर ती छोटी कार क्षणार्धात उद्ध्वस्त झाली. आत बसलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याचा, काही करण्याचा एक क्षणही मिळाला नाही. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूचे लोक दचकले. पुलाच्या परिसरात एकच गोंधळ माजला. आवाज ऐकता स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. समोर जे दृश्य होतं ते पाहून कोणाचाही थरकाप उडाला असता. इको कार पूर्णपणे चुरडली होती. आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढणे सोपे नव्हते. पोलिसांना ताबडतोब खबर देण्यात आली. महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासन तातडीने दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अत्यंत कठीण परिस्थितीत कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले. 9 प्रवाशांपैकी 8 जणांनी जागीच प्राण गमावले होते. एकच प्रवासी जिवंत होता, पण त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. या अपघातातील सर्वात हृदयद्रावक वास्तव म्हणजे हे कारमधील सर्व प्रवासी सामान्य माणसं होते. कल्याण ते मुरबाड हा दैनंदिन प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक. त्यांनी त्या दिवशी घराबाहेर पडताना कल्पनाही केली नसेल की हा त्यांचा अखेरचा प्रवास असेल. इको कारमध्ये 9 प्रवासी होते. ते स्वतः एक धक्कादायक वास्तव आहे. एका छोट्या कारमध्ये एवढे प्रवासी म्हणजे ओव्हरलोडिंगचाही प्रश्न येतो. मात्र महाराष्ट्रातील ग्रामीण निम्न शहरी भागात हे चित्र नवीन नाही. खासगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेण्याची सवय इथे सर्वात आढळते. त्या एका सिमेंट मिक्सरच्या धडकेनं 8 कुटुंबाचे जग उद्ध्वस्त झाले. त्या घरामध्ये कोणी वाट पाहत बसला असेल, कोणाचा फोन लावत राहिला असेल आणि उत्तर आलं नसेल, कोणाला खबर मिळाली असेल आणि पायाखालची जमीन सरकली असेल. अपघातानंतर महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने घटनास्थळावर ताबा घेतला. मृत्यूची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले. एकमेव जिवंत वाचलेल्या जखमीला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असूनही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सिमेंट मिक्सर ट्रक चालक घटनास्थळी होता का? त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का? वेगावर नियंत्रण नव्हते का? हे सगळे प्रश्न पोलीस तपासात समोर येतील. अपघाताचे नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. कल्याण अहिल्यानगर या महामार्गावर यापूर्वी अनेक भीषण अपघात झाले आहेत. या मार्गावर ब्लॅक स्पॉट असल्याची चर्चा वारंवार होते. रस्त्यावरील खड्डे, जड वाहनांचा अनियंत्रित वेग आणि महामार्गावर अपुरी सुरक्षा व्यवस्था हे प्रश्न कायम असतात. मात्र प्रत्येक अपघातानंतर चर्चा होती की काही दिवसात सगळं विसरतात. कल्याण हे मुरबाड हे अत्यंत फार मोठे नाही, पण 9 जणांसाठी तो प्रवास कधीच पूर्ण झाला नाही. महाराष्ट्रात दरवर्षी हजारो जीव रस्ते अपघातामध्ये जातात. आकडे येतात, बातम्या होतात, नेते शोक व्यक्त करतात आणि पुन्हा सगळं आहे तसं राहतं. प्रश्न एकच आहे, आपले महामार्ग सुरक्षित कधी होणार? ही आणखी किती 8 माणसं जाईपर्यंत आपण थांबणार? याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सविस्तर कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.